विश्वास ठेवून. पण ठीक आहे, आता कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे. अनेक साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूने. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जर सारासार विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल. सर 15 दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ज्या ट्रेन ब्लास्ट होता त्याचा सुद्धा निकाल आलेला होता. त्याही प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. याही प्रकरणामध्ये कोर्टानं हे सांगितलं की जे पुरावे आहेत ते आरोपींवर आरोप सिद्ध करण्यास अपुरे आहेत आणि म्हणून सगळ्यांची निर्दोष सुटका होती आहे. लागोपाठ दोन महत्वाच्या केसेस. हो, ते खरं आहे. ते रेल्वे बॉम्बस्फोट सुद्धा त्यातले सुद्धा काही जे लोक काही नाही सगळेच लोक सुटले ते. आणि ह्या केसमध्ये सुद्धा आता कुठे कमतरता पडते आहे त्या तपासामध्ये पोलिसांचे, त्याचं डिपार्टमेंट जे आहेत प्रमुख जे आहेत ते सगळा अभ्यास करतील आणि मग त्याच्यावर जे आहेत काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या प्रस्तुत करतील. की असं होता कामा नये. कधी कधी तर पहिल्यापासून आपण काय करायचं म्हणजे करतात अजूनही सुद्धा की एखादा गुन्हा झाल्यानंतर पहिल्यापासूनच एखाद्या वकिलाला जे आहे बरोबर घेऊन त्याचे पुरावे वगैरे व्यवस्थित गोळा करणं किंवा इतर जे काही असेल म्हणजे मग तो बरोबर त्या दिशेने व्यवस्थित तपास होतो. अनेक वेळा त्या पोलिसांकडून सुद्धा काही राहून जातं आणि कोर्टामध्ये तर म्हणजे कायद्यात तर म्हटलेलं आहे 100 गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही, पण जो एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला शिक्षा होता कामा नये. त्याच्यामुळे कुठेही त्रुटी असता कामा नये याची काळजी जी आहे पोलिसांनी आता घ्यावी लागेल जास्त. सर हेच पहिलं प्रकरण असं आहे